सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अर्थशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 10 भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. चला तर इयत्ता 11वी अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य दोन्ही शाखांना आहे. प्रकरण क्रमांक 10 भारतातील आर्थिक नियोजन यावरील आपण प्रश्न सोडवूया. प्रश्न पहिला आहे, योग्य पर्याय निवडा. वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. 1. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत. इथे आर्थिक नियोजनाच्या संदर्भातल्या काही बाबी दिल्या आहेत, त्यातल्या बरोबर बाबी आहेत ओळखायच्यात. नियोजन आयोगाची स्थापना 1950 करण्यात आली. 2. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क. आर्थिक नियोजन हा कालबद्ध कार्यक्रम आहे. ड. आर्थिक नियोजन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पर्याय 1 अ आणि ब, 2 अ ब क आणि ड, 3 अ आणि क, 4 यापैकी नाही. अचूक उत्तराचा पर्याय आहे दुसरा, म्हणजे अ ब क ड हे चारही विधानं बरोबर आहेत, आर्थिक नियोजनाला लागू होतात. क्रमांक 2. खालील पर्यायांमधून चुकीचा पर्याय ओळखा. प्रश्न लक्षात घ्यायचं, चुकीचा पर्याय ओळखायचा आहे, बरोबर नाही, चुकीचा ओळखायचा आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे कृषी क्षेत्राचा विकास करणे हे उद्दिष्ट होते. ब. 7व्या पंचवार्षिक योजनेत समाज कल्याण आणि दारिद्र्य निर्मूलनावर भर दिला होता. क. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला आहे. ड. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कृषी आणि औद्योगिक विकास यावर होता. पर्याय फक्त अ, 2 अ ब आणि ड, 3 फक्त क, 4 ब आणि ड. आपल्याला सगळ्या पंचवार्षिक योजनांचे उद्देश काय आहेत ते माहिती असलं पाहिजे. त्यावरून उत्तर आहे फक्त क. 12वे पंचवार्षिक योजनेत जलद सर्वसमावेशक वृद्धीवर भर दिला, हे विधान चूक आहे. क्रमांक 3. योग्य पर्यायांची जोडी ओळखा. म्हणजे जोड्या लावाच आहे पण योग्य कोणत्या आहे ते ओळखायच्यात. अ गट आहे आणि ब गट. 1. आर्थिक नियोजन पंतप्रधानाकडून निवड. 2. 12वी पंचवार्षिक योजना भारत सरकारचे धोरण राबविणारा विचार गट. 3. नीती आयोग. 4. तिसरीची जोडी आहे जलद व शाश्वत वृद्धी. 4. नीती आयोग उपाध्यक्ष कालबद्ध कार्यक्रम. आणि इथे 4 पर्याय दिलेले आहेत, अ ब क ड. त्यातला चौथा पर्याय बरोबर आहे. पहिल्याची जोडी आहे ड, म्हणजे आर्थिक नियोजनाची जोडी आहे कालबद्ध कार्यक्रम. दुसऱ्याची जोडी आहे 12वी पंचवार्षिक योजना जलद व शाश्वत वृद्धी. आणि तिसऱ्याची जोडी आहे नीती आयोग भारत सरकारचे धोरण राबवणारा गट. आणि चौथं नीती आयोगाचे उपाध्यक्ष पंतप्रधानांकडून निवड. म्हणून उत्तराचा पर्याय आहे क. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विधान 1 सहसंबंध ओळख्यासारखंच आहे आणि विधान 2 मधलं नीती आयोगाचा ठराव हा भारतीय अर्थव्यवस्थेतील बदलती गतिशीलता दर्शवतो. विधान 2 आर्थिक, सामाजिक व तांत्रिक बदलांचा विचार करून मागासलेल्या जिल्ह्यांना सक्षम करण्यासाठी ही संस्था विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी करते व त्यातून आर्थिक बदल घडवून आणते. पर्याय 1 विधान 1 सत्य आहे. 2 विधान 2 सत्य आहे. 3 विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे. 4 विधान 1 आणि 2 यांचा परस्पर संबंध नाही. उत्तर आहे विधान 1 चा परिणाम विधान 2 आहे. प्रश्न दुसरा, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सांगा. इथे वस्तुनिष्ठच प्रश्न आहे. 1. सार्वजनिक सत्तेने आर्थिक प्राधान्यक्रमांची जाणीवपूर्वक आणि सहेतू केलेली निवड, त्याला म्हणायचं आर्थिक नियोजन, ही व्याख्याच आहे. 2. अशा तज्ज्ञ व्यक्तींचा समूह की जो शासनाद्वारे एकत्रित केलेला असतो व जो विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. त्याचं उत्तर आहे नीती आयोग. प्रश्न क्रमांक 3. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी प्रश्न असतो. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरण लिहायला 2रा गुण, म्हणजे 2 गुणांच्यासाठी 1 संकल्पना.
1. सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. 2. रमाबाईच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा होते. 3. वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा गट तयार करतात. हा गट समस्यांवर चर्चा करून उपाय सुचवतो. संकल्पना ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं. क्रमांक 1. सायलीची आई घरचा हिशेब लावण्यासाठी वही ठेवते व त्यातून सर्व खर्चाचे नियोजन करते. उदाहरणातील संकल्पना आहे कौटुंबिक आर्थिक नियोजन. त्याचं स्पष्टीकरण: उपलब्ध साधनसंपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे कुटुंबाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या व्यक्तीने किंवा कुटुंबातील सभासदांनी मिळून केलेला एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक आर्थिक नियोजन होय. 2. रमाबाईच्या घरगुती गॅसचे अनुदान थेट खात्यात जमा होते. उदाहरणातील संकल्पना लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा होणे. संकल्पनेचे स्पष्टीकरण: 12व्या पंचवार्षिक योजनेत सेवा पुरविण्याच्या दृष्टीने अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या थेट खात्यात जमा करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी लाभधारकाचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यात आले आहे. क्रमांक 3. वर्गातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांचा गट तयार करतात. हा गट समस्यांवर चर्चा करून उपाय सुचवतो. उदाहरणातील संकल्पना विचारविनिमय करणारा गट. संकल्पनेचे स्पष्टीकरण: विचारविनिमय करणारा गट म्हणजे असा गट ज्यात तज्ज्ञ व्यक्तींचा समूह विविध समस्यांचा विचार करून त्या समस्या विविध मार्गाने सोडविण्यासाठी प्रयत्न करतो. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा प्रश्न 4 मार्काचा असतो. प्रश्नामध्ये गुण किती आहेत हा विचार करायचा आणि त्यानुसार उत्तर लिहायचं. 4 मार्काला आला प्रश्न तर 4 मुद्दे लिहायचे. 8 मार्काला आलं तर 8 मुद्दे लिहायचे. 1. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 2. 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे स्पष्ट करा. 3. नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. 4. नीती आयोगाची कार्ये स्पष्ट करा. 5. नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील फरक स्पष्ट करा किंवा तुलना करा असाही येऊ शकतो. 1. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये सांगा. हा प्रश्न 4 गुणांना पण येतो किंवा 8 गुणांनाही येतो. उत्तर: आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. मध्यवर्ती नियोजन सत्ता. प्रत्येक देशात आर्थिक नियोजन करण्यासाठी केंद्रीय नियोजन आयोग कार्यरत असतो. भारतात नियोजन आयोगाद्वारे आर्थिक योजना तयार केल्या जात असत. भारतात 2015 साली नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात आली व नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 2. पाहणी. आर्थिक नियोजनासाठी देशात उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती व मानवी साधनसंपत्ती व उपलब्ध साधनसंपत्तीची उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. 3. उद्दिष्टे. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते. ही उद्दिष्टे वास्तववादी व लवचिक असतात. 4. प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. आर्थिक नियोजनात अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवला जातो. लक्ष्य निश्चित करून उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जातात. 5. संसाधनांची जुळवाजुळव. आर्थिक नियोजन करताना संसाधनांची जुळवाजुळव केली जाते. उदाहरणार्थ कर आकारणी, घरगुती बचत, तुटीचा अर्थ भरणा, बाह्य सहाय्य, सार्वजनिक कर्ज इत्यादी मार्गातून किती महसूल उभा राहू शकेल याविषयी अंदाज केला जातो. 6. योजना कालावधी. आर्थिक नियोजनाचा कालावधी प्रत्येक देशात वेगवेगळा असू शकतो. भारतात व भारतासारख्या इतर अनेक देशात सर्वसाधारणपणे 5 वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक नियोजन केले जाते. 7. मूल्यमापन. नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राधान्यक्रम यातील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण आवश्यक असते. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर मूल्यमापन केले जाते. 8. सतत चालणारी प्रक्रिया. नियोजन आयोग ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. आर्थिक नियोजनाद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठले जाते. 9. समन्वय. केंद्राप्रमाणे राज्य पातळीवर आर्थिक नियोजन केले जाते. केंद्रीय आर्थिक नियोजन व राज्यस्तरीय आर्थिक नियोजन यामध्ये समन्वय साधला जातो. 10. लवचिकता. आर्थिक नियोजन लवचिक स्वरूपाचे असते. अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधताना आवश्यकतेनुसार उद्दिष्टे, प्राधान्यक्रम यामध्ये सुधारणा केली जाते. आता 4 गुणांच्यासाठी प्रश्न आला तर 4 मुद्दे लिहा. 8 मार्काला आला तर 8 ते 9 मुद्दे लिहा. प्रश्न क्रमांक 2. 12व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर: 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. आर्थिक वृद्धी.
12व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धीशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धीचा दर 8% पर्यंत प्राप्त करणे. 2. शेतीचा वृद्धी दर 4% पर्यंत प्राप्त करणे. 3. औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर 10% पर्यंत प्राप्त करणे. 4. प्रत्येक राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेत वाढवणे. 2. दारिद्र्य व रोजगार. 12व्या पंचवार्षिक योजनेत दारिद्र्य व रोजगार यांच्याशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% कमी करणे. 2. शेती क्षेत्राव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे. 3. शिक्षण. 12व्या पंचवार्षिक योजनेत शिक्षणाशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढवणे. 2. कौशल्यधिष्ठित उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. 3. योजनेच्या अखेरीस शाळेतील पटनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर कमी करणे. 4. आरोग्य. 12व्या पंचवार्षिक योजनेत आरोग्याशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. देशातील प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे. 2. 0 ते 3 वयोगटातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण योजनेच्या अखेरीस राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या 3ऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत कमी करणे. 5. पायाभूत सुविधा. 12व्या पंचवार्षिक योजनेत पायाभूत सुविधांशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. पायाभूत सेवांमधील गुंतवणुकीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9% पर्यंत वाढ घडवून आणणे. 2. सर्व खेडी पक्क्या रस्त्यांनी जोडणे. 3. ग्रामीण दूरध्वनीची व दूरदर्शनची घनता 70% पर्यंत वाढवणे. 6. पर्यावरण व शाश्वतता. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढवणे हे लक्ष्य ठेवण्यात आले. 7. सेवा पुरवणे. 12व्या पंचवार्षिक योजनेत सेवांशी संबंधित पुढील उद्दिष्टांचा समावेश करण्यात आला होता. 1. योजनेच्या अखेरीस 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरवणे. बँक खात्यांची आधार कार्डबरोबर जोडणी करणे. 2. अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या खात्यात थेट जमा करणे. 3. नीती आयोगाची रचना स्पष्ट करा. उत्तर. नीती आयोगाची रचना पुढीलप्रमाणे आहे. 1. शासकीय परिषद. नीती आयोगाच्या शासकीय परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांचा समावेश होतो. 2. प्रादेशिक परिषद. संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना किंवा विशिष्ट महत्त्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य किंवा प्रदेशाचा समावेश असलेल्या प्रादेशिक परिषदेची निर्मिती केली जाते. 3. विशेष आमंत्रित. विशिष्ट विषयांचे ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञ व व्यावसायिक व्यक्तींची नीती आयोगाचे सदस्य म्हणून पंतप्रधान निवड करतात. 4. संस्थात्मक संरचना. नीती आयोगात पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त पुढील सदस्य सामावलेले असतात. 1. अध्यक्ष. भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. 2. उपाध्यक्ष. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची पंतप्रधानांद्वारे नियुक्ती होते. 3. सदस्य. नीती आयोगात 5 पूर्णवेळ सदस्य आणि 2 अर्धवेळ सदस्य कार्यरत असतात. 4. पदसिद्ध सदस्य. नीती आयोगात पंतप्रधानांद्वारे नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य कार्यरत असतात. 5. मुख्य कार्यकारी अधिकारी. पंतप्रधानांद्वारे ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेली भारत सरकारच्या सचिवपदावरील व्यक्ती नीती आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असते. 6. सचिवालय. नीती आयोगात आवश्यकतेनुसार सचिवालयाची निर्मिती केली जाते. प्रश्न क्रमांक 4. नीती आयोगाची कार्य स्पष्ट करा. उत्तर. नीती आयोगाची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. 1. राष्ट्रीय सर्वसमावेशक विषयपत्रिका. राज्यांच्या सक्रिय सहभागाने राष्ट्रीय विकास प्राधान्य आणि धोरणांचा सामाजिक दृष्टिकोन विकसित करणे हे नीती आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. पंतप्रधान व राज्यांचे मुख्यमंत्री यांना राष्ट्रीय विषयपत्रिकेची रचना पुरवली गेल्यामुळे त्यांना योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे सोयीचे होते. 2. नीती आयोग हा राज्यांचा सर्वात चांगला मित्र. विविध समस्यांचा सामना करणे, राज्यांना सहकार्य करणे, मंत्रिमंडळातील विविध खात्यांकडे असणाऱ्या कल्पना राबवण्यासाठी राज्यांना उपयुक्त सल्ला देणे इत्यादी नीती आयोगाची राज्यांच्या संदर्भातील कार्ये आहेत. म्हणून नीती आयोगास राज्यांचा सर्वात चांगला मित्र म्हटले जाते.
क्रमांक 3, विकेंद्रित नियोजन. नियोजन कार्यक्रमाची ग्रामीण स्तरापासून ते केंद्र स्तरापर्यंत अंमलबजावणी करणे हे नीती आयोगाचे महत्त्वाचे कार्य आहे. 4, ज्ञानाचे नाविन्य केंद्र. नीती आयोग आर्थिक नियोजनाचा संशोधनकर्ता, संशोधन प्रसारक आणि सुशासनासंबंधित सर्वोत्तम क्रियाशील घटक म्हणून कार्य करतो. 5, देखरेख व मूल्यमापन. आर्थिक धोरणाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, मूल्यमापन करणे, सर्वव्यापक कार्यक्रम मूल्यांकनाद्वारे साध्य करणे, आर्थिक नियोजनाच्या लक्ष्यात आवश्यकतेनुसार बदल करणे इत्यादी नीती आयोगाची महत्त्वाची कार्ये आहेत. 6, सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन. प्राथमिक स्तरावर सहकारी संघटन कार्यान्वित करणे, राज्यांचा आर्थिक नियोजनातील सक्रिय सहभाग वाढवणे, पंतप्रधान व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या संख्यात्मक व गुणात्मक उद्दिष्टांची कालबद्ध अंमलबजावणी व पूर्तता करणे ही नीती आयोगाची कार्ये आहेत. 7, इतर कार्ये. आंतरसल्लागार, विवाद निराकरण, तंत्रज्ञान अद्ययावतीकरण इत्यादी नीती आयोगाची इतर कार्ये आहेत. प्रश्न क्रमांक 5, नियोजन आयोग आणि नीती आयोग यातील भेद स्पष्ट करा किंवा फरक स्पष्ट करा. नियोजन आयोग आणि नीती आयोग यांच्यातील भेद पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. 1, स्थापना. नियोजन मंडळाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी झाली होती, तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. 2, संस्थात्मक संरचना. नियोजन आयोगाकडे अध्यक्ष, सचिव, सदस्य व पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते. नीती आयोगाकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णवेळ सदस्य, अर्धवेळ सदस्य, सचिव पदाचे कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होतो. 3, कार्ये. मंत्रालय व राज्य सरकारला निधी पुरवण्याचे काम नियोजन आयोग करीत असे. या उलट नीती आयोग हा थिंक टँक म्हणून कार्य करतो. नीती आयोगास धोरणे बनवण्याचा अधिकार नाही. 4, राज्यांची भूमिका. नियोजन आयोगाने राष्ट्रीय विकास परिषदेतील उपस्थिती व नियोजन बैठकांद्वारे संवाद साधणे यापुरतीच राज्याची भूमिका मर्यादित ठेवली होती. या उलट नीती आयोगाने राज्यास महत्त्व दिले आहे. नीती आयोगाने आर्थिक नियोजनाच्या योजनांची आखणी व अंमलबजावणी यात राज्यांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. क्रमांक 5, सचिव नियुक्ती. नियोजन आयोगातील सचिव किंवा सदस्य नेहमीच्या प्रक्रियेद्वारे नियुक्त होत असत. या उलट नीती आयोगातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती पंतप्रधान करतात. 6, अर्धवेळ सदस्य. नियोजन आयोगाकडे अर्धवेळ काम करणाऱ्या सदस्यांची तरतूद नव्हती. या उलट नीती आयोगाकडे 2 अर्धवेळ सदस्य गरजेनुसार काम करतात. प्रश्न क्रमांक 5, खालील विधानाशी सहमत आहात किंवा नाही ते सहकाराने स्पष्ट करा. याला 4 गुण असतात. 4 गुणांच्या मध्ये 1 गुण असतो सहमत आहात किंवा नाही ते लिहायला आणि 3 गुण त्याचं स्पष्टीकरण करायला. 1, आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. 2, 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली. आपण सहमत असहमत स्पष्ट करूया. 1, आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. या विधानाशी मी सहमत आहे, कारण 1, 2015च्या आधी भारतात आर्थिक नियोजनाचे कार्य नियोजन आयोगाद्वारे पार पाडले जात असे. 2, 2015 साली नियोजन आयोगाची पुनर्रचना करण्यात आली व नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. 3, नियोजन आयोगाची कार्ये नीती आयोगाने पूर्ण करावी यासाठी 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करून त्याद्वारे भारताची 12वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली. अशा प्रकारे आर्थिक नियोजन आयोगाची कार्ये आता नीती आयोगाकडे आहेत. 2, 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली. या विधानाशी मी सहमत नाही, कारण 1, 12व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धी दराचे अपेक्षित लक्ष्य 8% होते. 2, प्रत्यक्षात 12वी पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या 2 वर्षाच्या कालावधीत आर्थिक वृद्धीचा दर केवळ 6% ते 6.5% वृद्धी दर होता. 3, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस आर्थिक वृद्धी दराचे 8% अपेक्षित लक्ष्य गाठणे शक्य झालेले नाही. अशा प्रकारे 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी पूर्णपणे प्राप्त झाली नाही. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा काळजीपूर्वक वाचायचा, 2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे आणि मग उत्तर शोधायचं. सहज सापडतं. भारतात केंद्रीय अर्थमंत्री दरवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतात.
फेब्रुवारीनंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज या अर्थसंकल्पात मांडला जातो. कर प्रणालीतील बदल यात सुचवले जातात. संरक्षण, शिक्षण, संशोधन व विकास आदींबाबत तरतूद यात केली जाते. अर्थसंकल्पाची तारीख 1 महिना अलीकडे आणत 1 फेब्रुवारी केली आहे, जेणेकरून आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल. यावर प्रश्न आहेत. 1. भारतीय अर्थसंकल्प कोठे सादर केला जातो? 2. कोणत्या गोष्टींचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो? 3. अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी का केली आहे? 4. अर्थसंकल्पाची संकल्पना स्पष्ट करा. याची उत्तरे आपण पाहूया. पहिल्याचं उत्तर आहे, भारतीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जातो. 2. फेब्रुवारीनंतर येणाऱ्या एप्रिल ते मार्च या कालावधीत किती महसूल गोळा होईल व देशाला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज अर्थसंकल्पात मांडला जातो. 3. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच निधी उपलब्ध होईल या दृष्टीने अर्थसंकल्पाची तारीख 1 फेब्रुवारी केली आहे. 4. 1 एप्रिल ते 31 मार्च या पुढील आर्थिक वर्षात किती महसूल गोळा होईल व सरकारला वर्षभरात किती खर्च करावा लागेल याचा अंदाज मांडणारे पत्रक म्हणजे अर्थसंकल्प होय. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 11वी कला अर्थशास्त्र या विषयाचा 10व्या प्रकरणावरील स्वाध्याय सोडवलेला आहे. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.